माता की जय, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा आयोजित मुख्यमंत्री रक्षाबंधन महाअभियान राखी प्रदान सोहळा या अतिशय भावुक प्रसंगी उपस्थित प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक, जिल्हाध्यक्ष ठाणे शहर भाजप श्री संदीपजी लेले, आपल्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजनजी डावखरे, संघटन मंत्री श्री हेमंतजी म्हात्रे, माजी खासदार श्री संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष नवी मुंबई राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण जितेंद्र डाकी, महिला अध्यक्ष ठाणे शहर स्नेहा पाटील, सरचिटणीस ठाणे शहर समीरा भारती, भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत, उल्हासनगर शहर अध्यक्ष राजेश वागलिया, विविध शहरातून आलेले महिला प्रतिनिधी, जमलेल्या बंधू आणि भगिनींनी, माधवीताईंनी सांगितलेल्या गोष्टीला फक्त मी दुजोरा देतोय की 11 वर्ष झाले माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला, परंतु देशाचा दबदबा परदेशामध्ये याच्यापूर्वी नव्हता. म्हणजे कोणी अजिबात काही केलं नाही असं म्हणणं उचित होणार नाही, परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश संपन्नतेकडे चाललेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्र, उद्योग, व्यापार, संरक्षण, आपली संहिता, एकूणच अन्य देशांना दरारा वाटेल अशा प्रकारचं प्रभुत्व आपल्या देशाचं निर्माण झालेलं आहे. देवेंद्रजी 14 ते 19 कालखंडामध्ये मुख्यमंत्री होते. आता पुन्हा दुसऱ्या इनिंग मध्ये मुख्यमंत्री पदाची त्यांनी धुरा हातात घेतल्यानंतर सगळ्या गोष्टीवर मात करण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नरेंद्रजी मोदी काय आणि देवेंद्रजी काय यांचा जास्तीत जास्त जो भार आहे तो भगिनींच्यावर. भगिनी निश्चितपणे आपल्या विचारांना, आचारांना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. याचा अर्थ भाऊ करणार नाहीत असा भाग नाही, भाऊ तर करणारच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन अतिशय आपुलकीच्या भावनेतून त्या कार्याला त्यांना विश्वास देण्याकरता आपण ह्या राख्यांचा एकूण प्रदानच राखी प्रदान, राखी रक्षाबंधन. आणि हे करताना शेवटी जनसामान्यांची सेवा करण्याकरता सत्ता पाहिजे आणि सत्ता घेण्याकरता जनसामान्यांचं काम केलं पाहिजे. या दोन्ही वायसा वर्षा ह्या गोष्टी पूरक आहेत. आता मला ह्याच अनुषंगाने सांगायचं की उद्याला नवी मुंबईमध्ये भारतीय जनता दरबार आहे, 20 तारखेला जवाहरला आहे आणि ठाण्यामध्ये 22 तारखेला आहे. गडकरी रंगायत मध्ये ही मी मुद्दाम सांगतो. त्याचा म्हणजे संदीपजी लेले आणि त्यांची टीम ठाणे शहरामध्ये किंबहुना ठाणे जिल्हा हा ठाणे जिल्ह्याचं ठिकाण असल्या कारणानं म्हणजे उल्हासनगर, भाईंदर, भिवंडी, पलीकडे उमरबाड, कल्याण, डोंबिवली या सगळीकडचे लोक येतील आणि लोकांना निश्चितपणे आपल्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता हा एक मार्ग असतो. मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करेन की ज्या भावनेतून, ज्या श्रद्धेतून तुम्ही सगळ्या बूथ लेवलवर जाऊन ह्या राख्या जमा केल्यात आणि त्या राख्या देणाऱ्या भगिनींनी सुद्धा अतिशय आत्मविश्वासानं आणि श्रद्धेनं या राख्या प्रदान केलेल्या आहेत. तुमच्या ह्या राख्या देवेंद्र फडणवीसांचं उजवा हात हा आणि डावा वैरच मजबूत उजवा हात तुमचं सगळ्यांचं रक्षण करण्याकरता सामर्थ्यवान बनेल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.